हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नाही, हा माझा आत्याचा चॅनल आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी आणि दाण्याची आमटी. त्यासाठी एका मिक्सरमध्ये शेंगदाणे, मिरच्या आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. हा कूट थोडा घट्ट होतो, पण त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून अशी काहीशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची. त्यानंतर एका पॅनमध्ये तूप टाकून हे मिश्रण टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय झाल्यानंतर लागेल तसं गरम पाणी ॲड करत करत त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करायची. तर तयार आहे आपली दाण्याची आमटी. आता आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. भिजवलेले साबुदाणे, मिरच्या, उकडलेला बटाटा, लिंबू आणि दाण्याचा कूट. त्यानंतर एका पॅनमध्ये तूप टाकून मिरच्या फ्राय करून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यात बटाटा ॲड करायचा. बटाटा ॲड केल्यानंतर साबुदाणा टाकून त्याच्यावरती दाण्याचा कूट टाकून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यात थोडं लिंबूही ॲड करायचं. आता इथे थोडा दाण्याचा कूट कमी वाटला म्हणून ॲड करून घेतला. तर तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी.